नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये रूममधून तरुणीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. आवाज ऐकून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं रूमकडे धाव घेतली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव शिवानी, वय वर्ष 28 असून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव किरण अत्राम असं आहे. ही भयंकर घटना मनीषनगरमधील एका हॉटेलच्या रूम क्रमांक 302 मध्ये घडली. मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास या रूममधून अचानक मोठ्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. आवाज ऐकून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं रूमकडे धाव घेतली. जेव्हा त्यांनी आत प्रवेश केला तेव्हा शिवानी आणि किरण दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्याच्या बाजूलाच रक्ताने माखलेला एक चाकूही पोलिसांना सापडला. मीडिया रिपोर्टनुसार शिवानी आणि किरण हे दोघेही रेल्वे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा असून लग्नाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात हॉटेलच्या रूममध्ये मोठा वाद झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याच वादातून संतापाच्या भरात किरणनं शिवानीवर चाकूनं अनेक प्राणघातक वार केले. यात शिवानीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर किरणने स्वतःलाही चाकूनं जखमी करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हॉटेल प्रशासनाकडून घटनेची माहिती मिळताच बेलत्रोडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवलं. डॉक्टरांनी तपासून शिवानीला मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या किरणवर सध्या रुग्णालयात कसून उपचार सुरू आहेत. बेलत्रोडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.